6 रुपये भाडं, असं बिराडाने उत्तर दिल्यानंतर, जागा पसंत आहे ना तुम्हाला? या जागेचंही भाडं 6 रुपयेच आहे, लगेचच मी म्हटलं. त्या गृहस्थाने ताबडतोब 6 रुपये माझ्या हातावर ठेवत म्हटले, पहिला महिना आहे म्हणून आगाऊ भाडं देत आहे. दर महिन्याला आगाऊ भाडं देता येणार नाही. महिना भरताच 10 तारखेच्या आत आपलं भाडं आपल्याकडे पोचतं होईल. मागण्याची जरूर कधीच पडणार नाही. मी ते कबूल केलं, भाडे घेतलं आणि त्या गृहस्थाला पावती दिली. ती तारीख 28 होती आणि ते 1 तारखेपासून आमच्या वाड्यात राहायला येणार होते. 1 तारखेला ती मंडळी वाड्यात राहण्याकरता आली. त्या कुटुंबात माणसे एकंदर 5, नवरा बायको, 1 मुलगी आणि 2 मुलगे. थोरली मुलगी होती, तिचे वय किमान 11 वर्षाचे होते आणि अगदी लहान मुलगा होता, त्याचे वय फक्त 6 महिन्यांचे होते. त्यांचे सामान सुमान देखील बेताचेच, पण आटोपशीर व व्यवस्थित होते. सकाळपासून त्यांचे सामान सुमान पहिल्या बिराडाहून आमच्या वाड्यात येत होते. एवढीच काय ती त्यांची ये जा. सर्व सामान आल्यानंतर त्यांच्या बिराडाचे दार लागले गेले. आत माणसे आहेत ही चाहूल सुद्धा बाहेर लागेना. मला नवलच वाटले. अहो, 3 मुले म्हणजे माझ्या मुलांवरून पाहता 3 गजराची घड्याळच की. गप्प कशी बसली? वाटले नव्या बिराडामुळे असेल ही फसवी शांतता. असे 4-6 दिवस गेले, पण या 4-6 दिवसांत देखील नव्या बिराडातील माणसे पाहण्याकरता इतर बिराड करून व माझ्या घरच्याही माणसांना टपून वसावे लागले. बायकांत पहिली ओळख व्हायची म्हणजे नळावर, अगदी पाणी भरण्याच्या ठिकाणी. पण या नव्या बिराडातील माणसांची आंघोळी व पाणी भरणे सकाळी 6-6:30च्या आतच व्हायचे की. ज्या वेळेला इतर बिराडातील बायका माणसे जांभया देत उठलेली असायची आणि बाहेर यायची. माणसं मोठी कुर्ऱ्याची आहेत असे नवीन बिराड करून विषयी सर्वत्रांचे मत झाले. पुढे 10 दिवसांनी कुणालासा एक अलौकिक शोध लागला. अहो, फुकटचाच कुर्रा आहे हो, हाताला पाटली सुद्धा नाहीये त्या बाईच्या. पुरुषांमध्ये असे ठरलं की त्या नवीन बिराडातला पुरुष हा माणूस घाणा आहे, त्याला माणसात मिसळायला नको. मग अशी भरलेल्या वाड्यात जागा कशाला बरं घेतलीये त्याने? गावाबाहेर एखादा स्वतंत्र बंगला तरी घ्यायचा होता, किंवा मग स्मशानाच्या बाजूलाच राहायला जायला पाहिजे होतं. अशा तऱ्हेने जो तो नवीन बिराड करून बद्दल आपापले मत बनवितच होता. पण माझ्या मनात मात्र माणसांविषयी एक अभिनव कुतूहल निर्माण झाले होते. ही माणसे आहेत तरी काय जातीची, आणि ही माणसे इतकी बिनबोलकी कशी? बरं, मोठ्या माणसांचं राहू द्या, पण लहान मुले सुद्धा. मोठ्या माणसांचा संसार असला तर अभिमानाने चालवता येतो, पण संसारात लहान मुलं आली की केव्हा तरी अभिमान सोडायची वेळ येते. अहो, बोलून चालून बालसृष्टी. अपप्रभाव अजिबात नाही आणि बालहट्टा पुढे कुणालाही नमतेच घ्यावे लागते, आणि त्यामुळे एखाद्या वेळी अभिमानही सोडावाच लागतो की. पण त्या बिराडातल्या मुलांची स्थिती तशी नव्हती. ती लहान मुले ही आईबापांच्या नजरेच्या धाकात होती. नाहीतर पुष्कळ ठिकाणी आपण पाहतोच, आपले लहान मूल अगोदर दुसऱ्याच्या घरी जाऊ द्यायचे, तिथे कोणी खात असेल तर सहजच मुलाच्या हातात खाऊ ठेवतातच. एवढे झाल्यानंतर मग त्या मुलाच्या आईने अगर मोठ्या बहिणीने धावत धावत यायचे आणि मुलाला रागवायचे, त्याला मारत मारत घरी न्यायचे, किंवा मग त्याच्या हातावर काही खायला देऊ नका असं म्हणून गस्त घालीत सुटायचं. अशी रीत असते. पण त्या बिराडातील मुले अगोदर कुणाच्या घरी जायचीच नाहीत. मुद्दामून बोलावून नेली तरी खाण्याचे पदार्थ घ्यायचे नाहीत. अशी मुले लाभणे म्हणजे मोठे नशीबच की. त्या बिराडातल्या माणसांच्या चेहऱ्यावरही एक आश्चर्यकारक गंमत होती. सर्वांच्या तोंडावर कायम छापाचे स्मित हास्य नेहमीच असायचे. कुठला आनंद पैदा केला त्यांनी एवढा काय माहित, आणि सदा हसण्याचे कुणी शिकवले बरं त्यांना? आणि त्या अगदी लहान 6 महिन्याच्या मुलाला सुद्धा बेटा गुलाम रडताना कधी ऐकायला यायचाच नाही. त्यांच्याकडे कुणी फारसे येत जातही नसे. क्वचित 8-15 दिवसांनी कुणीतरी यायचे. त्या बिराडातल्या माऊलीचे नाव होते यशोदामाई. आपली घरातल्या घरात ती सदा असायची. कथा कीर्तन नाही, पुराण नाही, कधी नाटक सिनेमा नाही. आधुनिक विचारांची झळ तिला लागलेली नसावी कदाचित. स्त्री स्वातंत्र्य विषयक विचारांचा धुडगुस तिच्या ऐकिवात नसावा बहुत करून, आणि शिवाय आनंदात.
हिंदू असून, स्त्री असून, काय आश्चर्य आहे नाही का? आणि तिची मुले, आ हा हा, जशी टवटवीत फुलेच. नाजूकपणाच्या अर्थाने नव्हे बरं का, सतेजपणाच्या दृष्टीने. आणखी तब्येतीने ठणठणीत एरवी असा हसरा चेहरा आणतात कुठून? असा सर्वत्र आनंदी आनंदच होता. आणि शिवाय ती एखाद्या ICS ची मुले नव्हती, शिशु संगोपनात वाढलेली नव्हती, त्यांचे कधी वजन केलेले नव्हते, मेलिस फूड त्यांनी कधी खाल्लेले नव्हते. थोडक्यात सांगायचे म्हणजे काय, संतती व ती कशी वाढवावी, एकाच शब्दात सांगायचे म्हणजे त्यांचे जीवन नैसर्गिक होते, शास्त्राधारे कलाधारे उत्पन्न झालेले केलेले ते पुतळे नव्हते. त्या भिराडातल्या माणसाचे नाव कृष्णराव. आनंदाचीच प्रतिमा, समाधानाची मूस, आरोग्याचे व नियमितपणाचे मूर्तिमंत दर्शन. तो कधीच वादविवाद करीत नसे, तो चळवळीत कोणत्याच नव्हता. पण कपडे खादीचेच होते, घरातील सर्व सामान देशीच निवडले जाई. पण एक दिवस मी त्यांना विचारले, का हो कृष्णराव, तुम्ही स्वदेशीचे अगदी कट्टे पुरस्कर्ते दिसता. उत्तर देण्याच्या ऐवजी तो फक्त हसलाच आणि फक्त एकच वाक्य बोलला, हाताने होईल तेवढे करावे. नंतर मी त्याची चौकशी केली. मला वाटत होते हा कुठेतरी शाळा मास्तर असेल म्हणून, पण चौकशी अंती कळाले की तो म्युन्सिपाल्टीतला वसुली कारकून होता. त्याला पगार फक्त 30 रुपये होता. देशात केवढ्या घडामोडी चालल्या होत्या, पण त्या त्याच्या तोंडून कधीच ऐकायला मिळत नव्हत्या. मला वाटले, काय विचित्र माणसे आहेत, सुखदुःखाच्या सीमारेषेवरचे रखवालदार का आहेत हे, कसे बरे यांना जमते सगळे, किती जन्मांची तपश्चर्या ही, आणि इतका सात्विक आनंद, इतकी समाधानी वृत्ती कुठून मिळवली आहे त्यांनी, आणि एवढ्या गरीबाच्या आयुष्यक्रमात त्यांना ती टिकवता तरी कशी आली. अशातच सुमारे 8-10 महिने गेले. सृष्टीमध्येही हवामानाचा बदल होऊन पावसाळा हिवाळा येऊन लागला, पण त्या घरात एकसारखा वसंत कालच दिसत होता. मी म्हटलं, किती आदर्श जीवन आहे हे, पण मला ते कसं मिळवता येणार. त्याच्याशी कधीही बोलण्याचा प्रयत्न करा, हा बरं तसेच वगैरे शब्दच बाहेर पडत. कधी गृहस्थ अघळ पघळ बोललेला आहे, शक्यच नाही. मोजक्या प्रश्नांवर मोजकी उत्तरे. मी आश्चर्याने थक्कच होऊन जाई. काय अलौकिक आत्मसंयमन आहे हे. पैशाच्या बाबतीत माझे जीवन मात्र सुखी होते, पण खरे सुख मला त्यात कधीच लाभले नाही. अगोदर कोणत्याही गोष्टीत माझ्या घरात एकमत व्हायलाच कठीण पडे. कधी त्यांच्यातच व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न उद्भवे. नाना तऱ्हा. आमचे जीवन बौद्धिक आणि वादविवादात्मक होते. त्यामुळे आमच्या सुखाची गाय आमच्या अंतःकरणाच्या गोठ्यात सुखाने सावलेली बसलेली क्वचितच आढळे. नेहमी हिसकफिसक चाललेली आणि दावे तोडण्याच्या तयारीतच असलेली. नेहमी धावपळ आणि उसासे. या माझ्या जीवनातही वैचित्र्य आहे, सुखाभास आहे, पण खरे सुख मात्र नाही. नैसर्गिक पचन होणे निराळे आणि सोडा वॉटरचे पाणी पिऊन पचन करविणे निराळे. त्याचप्रमाणे आमचे सुख परावलंबी होते. आम्ही सुखी आहोत म्हणून आम्हाला ओरडून सांगावे लागत होते. मूळचे सौंदर्य नसलेल्या एखाद्या नटव्या स्त्रीने अलंकाररहित पण खऱ्या सौंदर्यवान स्त्रीला पाहिले म्हणजे ती जशी खजील होते ना, व त्या खऱ्या सौंदर्यवान स्त्रीकडे किंचित लोभीपणाने, किंचित मत्सराने पाहू लागते, त्याप्रमाणे माझे हाल झाले होते. माझ्या घरात सुखाचे विलासाचे दिखावे होते. वेलकम सुस्वागतमच्या पाट्या देखील होत्या. असे शांतता ज्या घरी तेथे लक्ष्मी वास करी, ही पाटी तर आमच्या वादविवादाच्या खोलीतच लावलेली होती. पण ते सर्व काही देखावाच. कागदाची फुले, विलायती सेंट्स, अंतरीचा सुवास त्यात दरवळतच नव्हता. ते साचविलेले पाणी होते, त्या पाण्यात जिवंतपणा नव्हता मुळी. त्यामुळे मला त्या भिराड करूचा सात्विक हेवा वाटू लागला. अशात आणखी 2-3 महिने गेले. एक दिवस कृष्णराव, तो सुखी माणूस, दुपारी घरीच दिसला. म्हणून मी सहजच विचारले, काय हो कृष्णराव, आज घरीच. त्यांनी हसत हसत उत्तर दिले, नोकरी सुटली आजपासून. ते ऐकून मला खरे वाईट वाटले, पण किंचितसा आनंद झाला. आता तरी याच्या जीवनात मला काहीतरी चलबिचल पाहायला सापडेल, असं मला मनोमन वाटू लागलं.
मी त्या पारिजातकाच्या झाडाला अलीकडे विसरलोच होतो, पण त्यांच्या आयुष्यात चलबिचल पाहण्याचा योग मला काही आला नाही. 6 महिने गेले असेच, पण त्यांचे जीवन पूर्वीसारखे चालले होते. फरक एवढाच पडला होता की ऑफिसच्या वेळेला कृष्णराव मात्र घरात जे नसायचे ते आता घरी दिसू लागले होते, घरी सापडत होते. 6 महिने नोकरीशिवाय रिकामे गेले तरी देखील घरात काही भांडणे, त्रागे किंवा एखाद्या पदार्थाची वाण दिसलीच नाही. यायचे ते सामान वेळेवर येतच होते. 6 महिन्यात एकही गृहस्थ त्यांच्याकडे पैसे मागायला वगैरे उधार वसुलीला पण आला नाही. मी मनात म्हणायचो, काय अद्भुत जादू आहे या गृहस्थाजवळ. कोणता कल्पवृक्ष सापडला आहे यांना. त्यांना कोणता कल्पवृक्ष सापडला आहे याचा मला शोध तर काही लागला नाही, पण माझ्या घरातला कल्पवृक्ष लवकरच माझ्या हातून जाणार होता. ते कसं? हे असं. एक दिवस कृष्णराव माझ्याकडे आला. मला वाटले या गृहस्थाला काही कर्जाची रक्कम पाहिजे असेल, कारण त्यांची नोकरी सुटल्यावर पैशाची मदत लागल्यास मी देईन असं मी त्यांना आपण होऊनच सांगितलं होतं. म्हणून मला वाटलं की पैसे मागण्याकरता आले असतील, पण त्यांनी माझ्याजवळ पैसे मागण्याच्या ऐवजी मला देण्याकरिताच पैसे आणले होते. 1 महिन्याचे भाडे माझ्या पुढे ठेवीत कृष्णराव म्हणाले, मला परगावी नोकरी लागली आहे. मी येत्या 1 तारखेला जागा खाली करणार आहे. मी तर आश्चर्याने थक्क होऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो, पण त्या सद्गृहस्थाच्या चेहऱ्यावर काहीही चलबिचल नव्हती. ठरल्याप्रमाणे त्या महिना अखेर तो गृहस्थ जागा सोडून गेला. जाताना कृष्णरावांची बायको यशोदाबाई माझ्या घरून हळदी कुंकू घेऊन बाहेर पडली. मी त्यांच्याकडे, कृष्णरावांकडे आणि त्या मुलांकडे पाहतच राहिलो. जे हसे तोंडावर घेऊन ती सगळी मंडळी आमच्या वाड्यात राहायला आली होती ना, तेच हसे बरोबर घेऊन ती सर्व माणसे निघून गेली. मी मात्र त्यामुळे फार उदासीन झालो. ती माणसे गेल्यानंतर मी आपल्या दिवाणखान्यात इझी चेअरवर विचार करीत बसलोच होतो. काय जातीची माणसं आहेत ही. माणसे कसली हो, ही तर फुलेच आहेत. पारिजातकाची फुले आहेत. पारिजातकाचे सुकुमार पण नाजूक फुलांप्रमाणे यांचे आयुष्य देखील नाजूक आहे. त्यांचे सौंदर्य सात्विक आहे. या जगाच्या अवाढव्य घडामोडीत त्यांचे कार्य काय. आजूबाजूला समाधानाची फुंकर मारायची. किती साधे पण किती निष्पाप जीवन आहे हे. असे जीवन मला कधी मिळेल का. त्यांच्यासारखे मला कधी हसता येईल का. मी मनात म्हटलं, देवा, असे कोणत्याही परिस्थितीत कायमचे हसायला जर तू मला शिकवशील ना, तर त्याच्या मोबदल्यात माझे घर, संपत्ती, बायकापोर सर्व काही घेऊन जा, पण मला असे हसायला शिकव रे. त्या हसण्यातच श्रीमंती आहे, सुधारणा आहे, सर्व काही आहे देवा. या पारिजातकाच्या फुलांचा सहवास तू मला आणखी का बरं घडू दिला नाहीस. मी उदासीनतेतच बाहेर पडलो. पूर्वीचे पारिजातकाचे झाड माझ्या दृष्टीस पडले. त्या पारिजातकाच्या झाडाला आता बहर आला होता. मी म्हटलं, माझ्या घरातला पारिजातक गेला आणि आता हा फुलला. अजूनही वेड्यासारखी त्या पारिजातकाची रस्त्यात पडणारी फुले मी रोज नेमाने वेचून आणीत असतो. धन्यवाद.